तर 5 षटकांचा सामना असेल. सुरुवातीचे 2 षटक हे पॉवर सर्कलचे असणार आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना पिसवली टीमची साहिल आणि त्याच्या सोबतीला स्वयं. यंग टॅलेंटेड अप्रतिम जोडी आपल्याला पाहायला मिळते टीम पिसवली या संघाची. आम्ही प्रत्येक मैदानावरती जात असतो. अप्रतिम खेळ राहिलाय टीम पिसवलीचा या हंगामामध्ये. सातत्याने स्वयं असतील, साहिल असतील, साहिल भोईर असतील, अनुराग असतील, अप्रतिम यंग टॅलेंटेड या संघामध्ये खेळाडू आहेत. नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये देखील अजून टीम मजबूत करण्याचं काम हे सर्व खेळाडू करतील. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दोन्ही संघांचे 12th मॅन विनंती असेल आपण येऊन आपण इथून मात्र कॉम्बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. गोलंदाजी मार्क वरती येतोय. P1च्या पहिल्या षटकामध्ये तुषार, स्ट्रायकिंग वरती फलंदाज स्वयं आणि नो स्ट्रायकिंग वरती साहिल अशी ही आघाडीची जोडी टीम पिसवली संघाच्या माध्यमातून अंतरली चषक 2025 या पर्वाला इथून मात्र सुरुवात होते. दोन्ही संघाला विश ऑल द बेस्ट. सामन्याला होईल सुरुवात. पंच देखील सज्ज आहेत. पंचांचा इथून मात्र सिग्नल येतोय. सामन्याला होते सुरुवात. स्ट्रायकिंग वरती फलंदाज स्वयं. लेट्स प्ले. तुषार गोलंदाजी मार्क वरती. राऊंड विकेटने इथून मात्र बॅटची हलकीशी कडा. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये जात असताना एक धाव पूर्ण केली जाते. फक्त बिमर साठी एक रिव्ह्यू असेल याची देखील नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. तर बाकी रिव्ह्यू हे पंचांवरती डिफेंड असतील. एकच एंडने इथून मात्र हे सामने आपण खेळवणार आहोत. बिमर साठी एक रिव्ह्यू असणार आहे. हा चेंडू इथून मात्र शाफू लावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला लॉफ्ट केलाय. हवेत आहे. इथून मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या इथून मात्र 3 ने पुढे सरकेल. 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्क वरती तुषार. टीम उत्तर शिवसंघाच्या माध्यमातून राऊंड विकेटने इथून मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते तुषारची. स्ट्रायकिंग वरती स्वयं. लॉफ्ट केला. इथून मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. कोणती चुकी होत नाही. पहिला ब्रेक थ्रो मिळून देतोय उत्तर शिवसंघाच्या माध्यमातून तुषार. फलंदाज स्वयंची खेळी संपुष्टात. आपल्याला पाहायला मिळाले. लॉंग ऑफला सुंदर जेल टिपलं. 1 डाऊन साठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो टीम पिसवली संघाच्या माध्यमातून सुजित येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी P1च्या पहिल्या षटकामध्ये करत असताना बॉलर्स आपल्याला पाहायला मिळतो तुषार. गोलंदाजी करत असताना वेगवान फलंदाज आहेत सुजित जे स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सफलून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे.
क्षेत्ररक्षक आहेत बॅक टू बॅक दुसरा विकेट प्राप्त करून देतोय. अप्रतिम गोलंदाजी करत असताना 24 खेळी संपुष्टात. पण बॅकफुटला पाहायला मिळतोय. तुषारची अप्रतिम गोलंदाजी राऊंड विकेटने इथून मात्र गोलंदाजी करत असताना दोन मोठे फलंदाज त्याने बाद केलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना संजय पाटील. चौथ्या क्रमांकावरती इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये गेलेत. स्ट्रायकिंग वरती असतील. धावसंख्या फलकावरती 4. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू इथून मात्र ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बीड होत आहेत. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. गोलंदाज तुषार. शेवटचा बॉल शिल्लक असेल पहिल्या षटकामधील. धावसंख्या फलकावरती पिसवली टीमची 4 धावा. उर्ध विकेट. हा चेंडू इथून मात्र अप्रतिम फटका. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. पॉवर सर्कलचा योग्य तो वापर. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल शेवटच्या बॉलवरती सीमारेषा पलीकडे. येतो हा ब्रँडेड चौकार. त्याला लागून जेल टिपला तर तो जेल ग्राह्य धरणार नाही याची देखील नोंद घ्यायची आहे. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकाला उद्या सुरुवात. दुसऱ्या षटकामध्ये येतोय मनोज पवार. मनोज पवारचा इथून मात्र वापर केला जातोय. उर्ध विकेट. हा चेंडू इथून मात्र अप्रतिम फटका. हाताला चकवा देऊन शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. 2 धावा पूर्ण केले जात आहेत. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा चित्त्याच्या चपळाईने पूर्ण करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही इथून मात्र फलंदाजांच्या माध्यमातून होत असताना संजय आणि साहिल आहेत. धावसंख्या धावफलकावरती 11. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू अपरकट. अप्रतिम वापर. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. चेंडूचे आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय हा अंतरली चषक चौकार. मधून चेंडू ट्रॅव्हल केला. याच फटक्यांसाठी संजय पाटीलला ओळखलं जातोय. टीम पिसवली संघाच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. दुसऱ्या षटकामध्ये धावा येत आहेत. स्लोवर पद्धतीचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडू वरती येत आहेत. अप्रतिम जेल टिपला जातोय. गुड कमबॅक. फलंदाज बाद.
घेतलं होतं संजय पाटीलच्या बॅटमधून, मात्र हा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून राहिला. इथून मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल टिपला. फलंदाज बाद झाले साहिल. इथून मात्र संजय, नवीन फलंदाज येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. साहिल भोईर या संघाचा कॅप्टन आहे. धावसंख्या धावफलकावरती 15. दुसरं षटक सुरू आहे. मनोज पवार सज्ज होतोय ओव्हर द विकेट. इथून मात्र सॉफ्ट हँडने क्षेत्ररक्षक आहेत पॉवर सर्कल मध्ये, थोडस मिसफिल्ड डीप मधून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत आपल्याला सिंगल धाव पाहायला मिळेल. स्वतःचं खातं 1 ने ओपन केलं साहिल भोईरने. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. GTC लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. अंतरली चषक 2025 हे पर्व. लवा फुलटा चेंडू. इथून मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथून मात्र पाहावं लागेल. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 2 ने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. शेवटचा बॉल शिल्लक असेल. दुसऱ्या षटकामधील धावसंख्या धावफलकावरती 18. बॅटची कडा. यष्टीरक्षक बीट. शॉट थर्डमॅन बीट. चेंडू जाईल वेगाने सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉल वरती येतोय हा चौकार. इथून मात्र आपल्याला 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते. टीम पिसवलीची प्रथम फलंदाजी करत असताना 22 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये आपण मनोज याच्या गोलंदाजीमध्ये इथून मात्र धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये मनोज पवारने चौदा धावा दिल्या. तिसऱ्या षटकामध्ये सुशांत येतोय. इथून मात्र पाहावं लागेल. चेंडू हवेत होता. स्वतः गोलंदाज येत आहे चेंडूवरती. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव एकवटली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. टीम पिसवलीच्या षटक क्रमांक 3 सुरू आहे. सुशांत सज्ज होतोय ओव्हर द विकेटने गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू इथून मात्र कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बीड होत आहेत. चांगली गोलंदाजी होत असताना उत्तर शिव टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज होतोय सुशांत. स्ट्रायकिंग वरती फलंदाज साहिल. हा चेंडू शॉर्ट फाईन लेग मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र तू मैं रनआउटच्या स्वरूपामध्ये साहिल भोईरला परतावं लागेल. माघारी फलंदाज बाद. यापुढील सामना असेल नीलजेबी विरुद्ध देवीचा पाडा. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे आपण इथून मात्र रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. टीम देवीचा पाडा आणि टीम नीलजेबी दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे. चेंडू बॅटची कडा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा पाहायला मिळत आहेत. तिसरे षटक सुरू आहे. सुशांतचा अप्रतिम गोलंदाजी दाखवले. 4 चेंडू फेकलेत आणि 4 चेंडूंवरती फक्त 2 धावा खर्च केल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा या इथून मात्र
बॅटची हलकीशी कडा, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न डीप मधून क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून वेगाने येत आहेत आणि इथून मात्र धावा पूर्ण केल्या जात आहेत या चेंडू वरती. दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. 26 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक असेल तिसऱ्या षटकामधील. सुशांत पुन्हा एकदा बॅटची काढा. यष्टीरक्षक आहेत मनोज पवार. धाव मिळणार नाहीये. तिसरं षटक होईल समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 26. इथून मात्र आपण घेऊन जाणार आहोत ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांच्या नंतर इथून मात्र ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम आयोजन आई गावदेव क्रिकेट संघ अंतरलीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिला सामना सुरू आहे. टीम उत्तर शिवा आणि त्या विरोधात खेळतीये पिसवली. 8 संघांचा पोल आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. तर यापुढील सामना असेल देवीचा पाडा विरोधात निलजे बी. दोन्ही संघांचे कॅप्टनला विनंती आहे, इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत, त्यामुळे इथे रिपोर्टिंग करायचे. मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आदरणीय धनाजीदादा पाटील भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडल सरचिटणीस आहेत, तसेच फुलाजीदादा काळन जे हेदुटण्याचे आहेत समाजसेवक, यांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. प्रमुख इथून मात्र मान्यवरांची उपस्थिती सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. राम म्हात्रे टीम देवीचा पाडा यायचे. तीन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पिसवली संघाची 26. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक इथून मात्र पाहायला मिळेल. उत्तर शिव संघाच्या माध्यमातून सागर येतोय. 4थ्या षटकाला होते सुरुवात. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकांमध्ये इथून मात्र धावा बांधाव्या लागतील टीम पिसवली संघाला. स्लोवर पद्धतीचा चेंडू पंचांकडे अपील फेटाळून लावली आहे. तोपर्यंत वेगाने एक धाव पूर्ण केली जाते. सिंगल डबलच्या साहाय्याने इथून मात्र पुढे वाटचाल करत असताना टीम पिसवली. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा इथून मात्र पाहायला मिळणार आहे. पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल पंचांचा इशारा येतो वाईट चेंडू. बॅक टू बॅक दुसरा वाईट चेंडू फेकत असताना गोलंदाज सागर. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल. 29 लॉट्स ऑफ 4 या मैदानासाठी आई गावदेवी क्रिकेट संघ अंतरली या संघाच्या माध्यमातून प्रचंड मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. मैदानासाठी इथून मात्र आपल्याला भराव, मातीचा भराव इथून मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला आहे. गावदेवी क्रिकेट संघ अंतरली यांच्या माध्यमातून प्रचंड मेहनत आहे मैदानासाठी.
पुन्हा एकदा इथून मात्र ब्लॉक होल मध्ये यष्टीरक्षक मिस्टफील्ड करतायत, तोपर्यंत डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव एकवटली गेली. धावसंख्या इथून मात्र 1 ने पुढे सरकेल. एकतीस धावा. चौथं षटक इथून मात्र सुरू आहे. सागरचं लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये लॉंग ऑनला. मनोज पवार एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ॲक्युरेट दर्जाची फेकी आपल्याला पाहायला मिळते आणि इथून मात्र अवधी होता 2 या धावसंख्येचा. दोन्ही टीमची टोटल पुढे सरकेल 33 धावा धावफलकावरती. उर्ध विकेटने पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतो हा भव्य चौकार. चौकाराने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. शेवटचा बॉल शिल्लक असेल चौथ्या षटकामधील. गोलंदाज सागर उर्ध विकेटने पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीप मध्ये. सुंदर जेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. 5वा आद्रा बसत असताना टीम पिसवलीला नंतर टीमची टोटल पिसवली संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. सदतीस धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक ज्याला स्लो बोरचं षटक म्हटलं जातं, हाणामारीचं षटक. या षटकामध्ये इथून मात्र जास्तीत जास्त धावा वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल टीम पिसवली या संघाच्या माध्यमातून. प्रशांत येतोय उर्ध विकेटने. फ्रँकिन वरती साहिल. इथून मात्र क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा प्रचंड वेगाने पूर्ण करत असताना दोन्ही टीमची टोटल पुढे सरकेल 39 धावा. 39 धावा धावफलकावरती 5 चेंडूंचा खेळ इथून मात्र शिल्लक आहे. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. इथून मात्र जेल सोडला जातोय. खराब क्षेत्ररक्षक होते आदित्यच्या हातामधून चेंडू निसटतोय. प्रयत्न चांगले होते मात्र जेल सोडला जातोय. तोपर्यंत धावा पूर्ण केल्या. 2 धावा पूर्ण केल्या. दोन्ही टीमची टोटल 41. मोठा फटका लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. इथून मात्र सुंदर जेल टिपला जातोय. फलंदाज इथून मात्र माघारी परतेल. साहिलची खेळी संपुष्टात. धावफलकावरती 41 धावा. केले फलंदाज बाद होत आहेत. 40 धावा. धावसंख्या धावफलकावरती मागच्या चेंडूवरती 1 धाव बसली होती. इथून मात्र एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली मागच्या चेंडूवरती. तदनंतर फलंदाज निखिलची खेळी संपुष्टात आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती टीमची टोटल 40 धावा. 6 फलंदाज बाद झालेत. कार्पेटच्या साईने क्षेत्ररक्षक आहेत सर्कल मध्ये. खराब क्षेत्ररक्षण. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने मात्र त्यांच्या पायाला ब्रश होऊन चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतो हा फलंदाज रोहितच्या बॅट मधून चौकार. धावसंख्या धावफलकावरती पिसवली टीमची 44 धावा. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता.
आता मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल माघारी रोहितला. फलंदाज बाद. साहिल, इथून मात्र पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू खराब आहे. अवांतर धाव मिळेल. एकने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 45 धावा. शेवटच्या षटकामधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. पुढचा सामना असेल देवीचा पाडा विरुद्ध निलजेबी. दोन्ही संघांचे कॅप्टनला विनंती आहे, आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची आहे. चला, दोन्ही संघांच्या कॅप्टनला पुन्हा एकदा विनंती आहे, लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करा. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती 45. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न हवेत आहे. वेगाने इथून मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत. लॉंग ऑन वरून अप्रतिम जेल टिपलाय. अशा पद्धतीने इथून मात्र पहिल्या सत्राचा खेळ होईल समाप्त. पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या 5 षटकांमध्ये. पिसवली टीमने 45 आणि 46 धावसंख्येचा टार्गेट ठेवण्यात आलाय टीम उत्तर शिव या संघापुढे. टीम देवीचा पाडा संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि निलजे बी संघाला विनंती असेल, चला लवकरात लवकर कॅप्टन यायचे, आपण टॉस करणार आहोत. तर इथून मात्र आपण टॉस करणार आहोत. चला निलजे बी आदरणीय फुलाजी दादा काळन हेदुटणे जे समाजसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलंय. तसेच आदरणीय धनाजी दादा पाटील भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडल सरचिटणीस आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलंय. असे दोन्ही दानशूर दात्यांचं मी पुन्हा एकदा इथून मात्र आभार व्यक्त करतोय. तर आपण टॉस करणार आहोत. निलजेबे संघाचे कॅप्टन आणि टीम देवीचा पाडा संघाचे कॅप्टन आदरणीय धनंजयदादा पाटील यांना विनंती असेल, तुमच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. तर आपण टॉस करतोय. आदरणीय धनंजयदादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस जिंकलाय तो म्हणजेच निलजे बी या संघाच्या कॅप्टनने. त्यांचा डिसिजन त्वरित कळवायचा आहे, पेंडिंग असेल. तसेच इथून मात्र दुसऱ्या सत्रासाठी येत आहेत आमचे परम मित्र गारिवली डोंबिवलीचा अप्रतिम आवाज आपल्याला पाहायला मिळेल रोशन दादा संते. धन्यवाद.
थँक्यू सो मच. विशाल पाटील यांचा आवाज आपण ऐकला आणि बनवल्या धावा 45 आणि 46 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅचमध्ये. नवदुर्गा उत्तर शिव या टीम समोर. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नेम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणपती अप्पल वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय. उत्तर शिव आणि पिसवली या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. संजय पाटील यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल. पहिला चेंडू ऑन साइडला, फटका चांगला, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. सुशांत आणि मनोज पवार ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती सागर भोईर. अजून एक तडाखा पाहायला मिळतोय. इनसाइड आउटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. ग्लोरियस स्ट्रोक, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. गावदेवी क्रिकेट संघ अंतारली आयोजित अंतारली चषकाचं आयोजन आणि पहिल्याच मॅच मध्ये चांगली सुरुवात केली आहे. अपिश अँड पनिश, आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल डीप कव्हर पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आहे कारण की संजय पाटील कडून देखील अपेक्षित खेळ झाला नाहीये पहिल्या इनिंग मध्ये. अजून एक, क्या बात आहे, ऑन साइडला स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, उत्तर शिवगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. स्विच इट, इनफिल्डच्या वरून बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28. सामन्याचं समीकरण नक्की सोपं झालंय. या मॅच मध्ये नवदुर्गा उत्तर शिव या टीम समोर येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे.
28 धावा धावफलकावरती आहे. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. निलजे बी या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपला निर्णय आपण कळवायचा आहे. जो संघ खेळणार आहे जिव्या 11 या नावाने आणि त्यांच्या समोर आपण पाहू शकाल देवीचा पाडा संघ सॉफ्ट हँडने खेळतायत. सेन्सिबल बॅटिंग मनोज पवार करतायत कारण की मनोज पवारला माहिती आहे सुशांत खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सतरा धावांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत सॉफ्ट हँडने खेळतायत डीप मध्ये लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि खेळते फक्त एकच धावसंख्या टेकने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. आमच्या सोबत आमचे गुणलेखक मित्र कैलास उपस्थित आहेत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जाते आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. स्विच इट आणि क्या बात आहे चांगले क्षेत्ररक्षण तटीय सर्कल मध्ये शॉट काढमॅनला रौनक येत आहेत. रौनक वेलकम स्वागत आहे. रौनक म्हात्रे राम म्हात्रे ऍक्शन मध्ये असतील. एमपी ग्रुप देवीचा पाडा या टीमच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यांच्या समोर जिव्या 11 एलजेबी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सॉफ्ट डिसमिसल सुरेख झेल पकडलाय शॉट कव्हर पॉइंटला फलंदाज झालाय बाद सुशांत बॅक टू द पविलियन. थँक्यू सो मच. GTC.in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. आशिष भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम पाहायला मिळते. ऑन साइडला लॉफ केलाय डीप मध्ये फिल्डर क्या बात आहे आउटस्टँडिंग मॅग्निफिसन स्पेक्टॅक्युलर हा झेल पकडलाय. कॅच ऑफ द डे कॅच ऑफ द मॅच. मनोज पवार इन ऍक्शन मध्ये आहेत. बघा तिसरा सामना हा विनर विनर होणार आहे. त्यामुळे या पहिल्या मॅच मधून जो संघ जिंकेल त्या संघाला ही सूचना असेल की आपण कुठेच जायचं नाहीये. ओव्हर द विकेटने यावीस फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच क्रिकेट मधला सेफ फटका क्रिकेट मधला देखणा फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. खूपच रोमांचकारी असा सामना. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज.
आणि अप्रतिम हा झेल पकडलाय शॉर्ट लेगला. फलंदाज झालाय बाद मनोज पवार. बॅक टू द पविलियन. सो मच डीजे मास्टर. न्यू बॅट्समन येत आहेत. धीरज. 9 धावांची गरज आहे. धीरज चौधरी येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 5व्या क्रमांकावरती 3 बाद 37. 37 धावा धावफलकावरती आहेत. 43 धावा बनवायचे त्या मॅच मध्ये. फिरके आक्रमण आहे. चांगली गोलंदाजी करतायत. येथे हा डॉट बॉल. 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावांची अजूनही गरज आहे. निलजे पी या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, आपला निर्णय आपण कळवायचा आहे. निर्णय त्यांचा पेंडिंग आहे, त्यामुळे विनंती असेल. ऑन साइडला लॉक केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, जज करतायत आणि अप्रतिम झेल पकडलाय मिड विकेट सीमारेषेवरती. फलंदाज झालाय बाद. थँक्यू सो मच. तेजस येत आहेत नवीन फलंदाज. जर्सी क्रमांक 17 आहे. हा जर्सी क्रमांक त्याने परिधान केलेला आहे. बघा, निलजे बी संघ जो खेळणार आहे जिव्या 11 या नावाने, त्या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, आपला निर्णय आपण कळवायचा आहे. टॉस जिंकलेला आहे निलजे बी या टीमने आणि त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. त्या बाद सेन्सिबल बॅटिंग तेजस, कारण की तेजसला माहिती आहे इथून आपण सिंगल डबलने देखील सहज हा सामना जिंकू शकतोय. त्यामुळे सिंगल घेतली आहे या चेंडूवरती. अजूनही 8 धावांची गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी सुजित करतायत या षटकामध्ये. फिरकी आक्रमण आहे आणि उत्तर शिव या टीमला थोडंसं अवघड जात आहे. गोलंदाजी चांगली होती. स्विच हिट गॅप मधून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येथे चौकार. फलंदाज प्रशांतच्या बॅटमधून. धावसंख्या 40. धावसंख्या 42. पुन्हा एकदा स्विच हिट आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे नवदुर्गा क्रिकेट संघ उत्तर शिव या टीमने. उत्तर शिव संघाचा